अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज। कट कारस्थानांचा शेवट। छत्रपती संभाजी राजांची प्रशासनावरील पकड दिवसेंदिवस घट्ट होत चालली होती। जनतेच्या कल्याणाचे निर्णय धडाडीने घेतले जात होते। सरकारकून व इतर अष्टप्रधानांना मात्र हे सगळे पसंती पलीकडचे होते। अष्टप्रधानांचा गैरकारभार व इतर आर्थिक घोटाळे छत्रपती संभाजीराजे आपल्या चिकित्सक बुद्धीने उघड करत होते। त्यातच गोव्याच्या व्हायसरॉयचे राजांना कारभाऱ्यांबद्दल तक्रार करणारे पत्र आले व त्याला अष्टप्रधानांची मिलीभगत असणारी महत्वाची विश्वासपूर्ण बातमी आली। तसे लेखी पत्र घेऊनच गोव्याहून पोर्तुगीजांचे दूत रायगडावर हजर झाले होते। पत्राचा मजकूर सर्वसाधारणपणे पुढील प्रमाणे होता। प्रिय छत्रपती संभाजीराजे राजे, याआधी आम्ही आपल्या डिचोलीच्या सुभेदाराबाबत अनेक तक्रारी केल्या आहेत। मोरो दादाजी या नावाचा आपला सुभेदार एक हडेल हप्पे रानवट आणि असंस्कृत मनुष्य आहे। तो तुमच्याच प्रजेचा अत्यंत छळ करतो। सार्वजनिक पैशाचा अपहार करून आपल्याच राज्याचे खूप नुकसान करतो। एवढे संतापून आपणास स्पष्टपणे कळवण्याचे कारण की याच पाजी मनुष्याने तुमच्या आणि आमच्या मैत्रीमध्ये बिब्बा घातला आहे। मात्र सदर इसमाविरुद्ध इतकी रोखठोक तक्रार करूनही त्याच्यावर काही कारवाई होईल असे संभवत नाही। कारण याच मोरो दादाजीने आपल्या दरबारातील एका वरिष्ठ सरकारकुनीशी थेट संबंध आणि गाढ स्नेह आहे। त्यामुळेच हे महोदय प्रजेला, राजाला अगर कोणालाही मोजत नाहीत। पोर्तुगीजांनी पत्रात उल्लेख केलेले भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे वरिष्ठ सरकारकुन म्हणजे अण्णाजी दत्तो हेच आहेत। राजाने ताबडतोब बडतर्फीची कारवाई करून दादाजी मोरे या भ्रष्ट अधिकाऱ्याला बडतर्फ केले। शिवाय हर्सुलच्या गंगाधर पंत कुलकर्ण्यांचा म्हणजे सैफुद्दीन कवी कलशांनी विधीपूर्वक हिंदू धर्म प्रवेश छत्रपती संभाजी राजांच्या मान्यतेने तडीस नेला। या दोन निर्णयामुळे अष्टप्रधानातील अण्णाजी दत्तो व सोमाजी दत्तो फारच चिडले व आता आपला सर्व भ्रष्टाचा कारभार बाहेर पडून उघडे पडण्या अगोदरच छत्रपती संभाजी राजांचा काटा काढण्यासाठी सर्व जणांनी एकत्र येऊन कंबर कसली होती। आणि त्याप्रमाणे सर्वांनी संगनमताने शहजादा अकबराला या कटात सामील करून घेण्यासाठी त्या संदर्भातले गुप्त पत्र धाडले। त्या पत्रात असे म्हटले होते, पाच चाहे हिंदुस्तान अकबर साहेब, आपली बहुत कीर्ती ऐकली त्याने आम्ही धन्य झालो। यादी आमचे हिरोजी फर्जत बाबा यांच्या साहेब स्वारींशी धोंडसे मुक्कामी गाठीभेटीत झाले आहेतच। त्या समयी मशार निल्ले यांनी आमचा विषय आपणाकडे थोड्याशा आडपडद्याने काढला होता। एकेकाळचे शिवाजीचे आम्ही वफादार सेवक आज मात्र आम्हास किड्या मुंगीचे जिने प्राप्त झाले आहे। सूर्यपोटी जैसा शनैश्वर तैसा शिवाजी पोटी संभाजी ह्या तापट तामसे बदफैली मनुष्याने आम्हा एकनिष्ठ राज्यसेवकांचे प्राण कंटाशी आणले आहेत। आमच्या पोरकट स्वामीच्या सावलीस कनोजचा तो पापी कलुषा भट राहतो। त्या शाक्त बंधू मांत्रिकाने तर आम्हा सर्वांना नरकाच्याच द्वारे लोटले आहे। खाविंद मनात आणतील तर या दोघांचा नष्टावा सहज करतील। सांप्रत या दुष्ट राजास आपल्या बाहुबलाने आपण जीवे धरावे किंवा मारावे, पण आम्हास मुक्ती द्यावी। त्याच्या बदले आम्ही आमचे अर्धे राज्य आपल्या टाचेखाली द्यायला तयार आहोत। अगदी शेवटी राजाराम बाळ, मातोश्री व आम्हा कारभाऱ्यांस एखादा छोटा परगणा गरीब ब्राह्मणांना द्यावा। त्यासाठी दिल्लीश्वरांनी आमच्या संकटात धावून यावे। छत्रपती संभाजीच्या आणि त्याच्या छंदीफंदी छंदोगामात्याच्या जाचातून आमचा बचाव करावा। बाकीचे देणे घेणे उपचार सारे प्रत्यक्ष भेटीतच बोलू। परंतु छत्रपती संभाजी राजांची मनपूर्वक मदतीची अपेक्षा करणारा शहजादा अकबर मात्र दुर्बुद्ध नव्हता, तो सुजान होता। शिवाय प्रामाणिक मताचा त्याने सरतोखलिता आपला विश्वासू माणूस गौरव सिंहाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांकडे
पाठवून दिला। त्यावेळी राजे पन्हाळ्यावरच होते। राजाने ताबडतोब कवी कलशांशी याबाबत मसलत केली व दोनदा राजद्रोहाचा गुन्हा करूनही माफ केलेल्या कारभाऱ्यांनी आता तिसऱ्यांदाही तोच गुन्हा करण्याचा कट रचला होता। एकीकडे राजांचे औदार्य तर दुसरीकडे कारभाऱ्यांचा कृतज्ञपणा यांचा ताळमेळ तो कसा बसणार। परंतु असे पुन्हा पुन्हा माफ करणे म्हणजे गुन्ह्याला उत्तेजन देणारे ठरणार होते। म्हणून आता कारवाईशिवाय पर्याय उरला नव्हता। अन्यथा कटवालेने डाव साधला असता व मराठ्यांचा राजा त्याला बळी पडला असता। स्वतःच्या स्वार्थासाठी स्वराज्य बनवण्यात धन्यता मानणारे व स्वतःचा राजा मारू पाहणारे, अन्नदाताच्या अन्नात विष कालवू पाहणारे, ज्याची भाकरी खाल्ली त्याच्याच पाठीत खंजीर खुपसणारे असे महाभाग जगाच्या पाठीवर इतर कोठेही सापडणार नाहीत। पण असे महाभाग महाराष्ट्रात मात्र त्यावेळी होते व आजही आहेत। हे महाराष्ट्राचे दुर्दैव नाही तर काय। कारभारी मंडळी शहजादा अकबराला पालेच्या सुधागडावर जाऊन भेटले होते। हुशार शहजादाने ते पत्र राजांकडे पाठवले व विचार करण्यासाठी वेळ काढत कारभाऱ्यांना तेथेच अडकवून ठेवले होते। त्वरेने व वेळात खबरदारीची पावले उचलणे आवश्यक होते। त्याच रात्री टाकोटाक राजे आपल्या विश्वासू सहकाऱ्यांसह वेगाची दौड करीत पालीकडे 2 दिवसाचा तडक प्रवास करीत 200च्या माळावर येऊन पोहोचले होते। छत्रपती संभाजीराजांनी तेथेच मुक्काम करण्याचे ठरवले होते। तेथेच शहजादा अकबरही मुक्कामी होता। त्याची भेट घेतली व त्याचे आभार मानले। ताबडतोब छत्रपती संभाजीराजांनी आपली विश्वासू हत्यारबंद पथके गडावर पाठवली। रातोरात कटवाल्यांचा सोक्षमोक्ष लावणे गरजेचे होते। परंतु मोठ्या तडफेने गडावर गेलेले पथक त्याच वेगाने गड उतरून मोकळ्या हाताने परत आले होते। राजे 200च्या माळावर आल्याचे कटकऱ्यांना पौर्णिमेच्या चांदण्यात सपाटीमुळे दिसले होते। त्यामुळेच ते पलीकडच्या बाजूने घोरपेचार नालेवरून खाली उतरून रानवाटेने पळून गेले होते। परंतु कटवाले काही फार लांब जाऊ शकत नव्हते, कारण त्यांच्यापैकी अण्णाजी दत्तो वृद्ध होते। त्यांना म्हातारपणामुळे घोड्यावरून दौड करणे शक्य नव्हते आणि अण्णाजी दत्तो हेच कटाचे मुख्य सूत्रधार होते व त्यांना मागे सोडून पळून जाणे बाकीच्यांना शक्य नव्हते। साहजिकच त्या सर्वांच्या प्रवासाची गती मंद होणे स्वाभाविकच होते। राजाने अचूक तर्क बांधला व आपल्या जिवलग साथीदारांना ज्योतिजी केसरकर व रूपाजी भोसले यांना कटवाल्यांचा ताबडतोब पाठलाग करण्यास सांगितले। सकाळी सूर्योदयापर्यंत सर्वांना जेरबंद करून समोर हजर करण्याचा आदेश दिला। दिल्या आदेशाप्रमाणे ज्योतिजी व रूपाजी यांनी संपूर्ण परिसर रातोरात पिंजून काढला व कटकऱ्यांना जेरबंद करून एका झाडाच्या बुंद्याला बांधून ठेवले व पुढील कारवाईचा आदेश घेण्यासाठी ते राजासमोर हजर झाले। राजाने आपल्या सोबत असलेल्या सर्व सहकाऱ्यांशी याबाबत सल्लामसलत केली। सर्वांचा एकच निर्णय ठरला होता, आता कठोर कारवाईशिवाय अन्य पर्याय नव्हता। गद्दारीचा खात्मा करण्याचा निश्चय पक्का झाला होता। कोणालाही कोणत्याही प्रकारची माफी देण्यासारखे आता कोणाचेही कसलेही पुण्य शिल्लक राहिलेले नव्हते। कटकऱ्यांचा आता पापाचा घडा भरला होता। याशिवाय त्यांच्या कारस्थानाने त्यांची आजवरची पुण्यही संपली होती। राजाने तत्काळ निर्णय घेतला आणि कविराजांना हुकुमाची तामिली करण्यास सांगितले। हुकुम होता, जा त्या ओंड्याच्या माळावर व जाऊन अण्णाजी दत्तो, सोमाजी दत्तो व आवजी चिटणीस या सर्व गद्दारांना हत्तीच्या पायाखाली तुडवा। परंतु बाळाजी आवजींना मात्र काही करू नका। जणू काही राजांना पूर्ण आणि ठाम विश्वास होता की जरी अकबराला लिहिलेल्या पत्रातील अक्षर बाळाजीचे होते तरी त्यांच्याकडून ते बळजबरीने किंवा इतर मार्गाने लिहून घेतले असावे। कटकऱ्याने त्यांना कोंडीत पकडून ओढले असावे, परंतु तरीही संपूर्ण गुन्हा माफ करणे शक्य नव्हते। बाळाजी आवजींना कैद करून टाकोटाक रायगडाकडे घेऊन जाण्याचा हुकूम दिला गेला। हुकुमाची तामिली केली गेली व कटकऱ्यांना हत्तीच्या पायाखाली चिरडून ठार मारण्यात आले। स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्यांना यापूर्वी 2दा संभाजीराजांनी उदार मनाने माफ केले होते, तरीही
तिसऱ्यांदा असा गुन्हा घडल्यावरही जर राजाने माफ केले असते तर राजा शिल्लक राहिला नसता व राज्य बुडाले असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही। आणि म्हणून छत्रपती संभाजीराजांनी कटकऱ्यांना हत्तीच्या पायी तोडवण्याचा निर्णय खरे तर खूप उशिरा घेतला। तसे पाहिले तर पहिल्याच प्रसंगी छत्रपती संभाजीराजांनी या कटकऱ्यांना टकमक टोकावरून कडेलोट करणे आवश्यक होते, परंतु यातील काही लोकांनी स्वराज्याच्या उभारणीसाठी चांगले काम केले होते हे लक्षात घेऊनच त्यांना 2 वेळा माफ केले होते। परंतु आता तिसऱ्या वेळी माफ करणे केव्हाही योग्य ठरले नसते आणि राजानेही तेच केले जे एका जागरूक राजाला करणे आवश्यक होते। पुढे याच लोकांच्या वंशजांनी छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर 122 वर्षांनी बकर लिहिली आणि आपल्या पूर्वजांना छत्रपती संभाजीराजांनी दिलेल्या शिक्षेचा बदला घेतला। छत्रपती संभाजीराजांबद्दल खोटा इतिहास लिहून त्यांच्या चरित्राची बदनामी करून त्यांच्या पराक्रमावर पांघरून घातले, परंतु काळाच्या ओघात सत्य बाहेर येतच असते आणि छत्रपती संभाजीराजे त्याला अपवाद असू शकत नाही। म्हणूनच आता संभाजीराजांचे खरे चरित्र लोकांसमोर येऊ लागले आहे आणि लोकांचा जाणीवपूर्वक तयार केलेला गैरसमज हळूहळू दूर होत आहे।